शहराच्या आमदाराची मागणी आहे की वेगळी डीपीसी व्हावी, पण असं करता येत नाही. एका जिल्ह्याला एकच डीपीसी असतं. ते चौकशी होतच ना. जर सरकारकडे तक्रार आली तर चौकशी करावं लागतं. ती मॅन्डेटरीच आहे. पेपर फुटी झाली, पेपर फुटलेला आहे, मान्यता आहे की ते चूक आहे. याचा अर्थ असा आहे की त्या धर्मेंद्र प्रधाननी पेपर फोडला किंवा सरकारने पेपर फोडला, एक बदमाशी झाली आहे. ही जबाबदारी सरकारची आहे, नाही असं नाही. त्या ठिकाणी स्वतः सुमोटो सरकारने दखल घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नेमली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे. देशाच्या युवकांचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय. मला वाटतं सरकार तपासेल, पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं होतं. 1977 नंतर महसूल खात्याचा आस्थापनेचा आर काल आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे. नोटिफिकेशन आज प्रसिद्ध झालं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या आरला मान्यता दिली आणि एक अत्यंत जी खूप दिवसाची रखडलेली जी प्रक्रिया होती आस्थापना विषयक, त्या प्रक्रिया आता पूर्ण झालेल्या आहेत. मी सर्व महसुली अधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की अत्यंत त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा जो आस्थापनेचे प्रमोशन असतात किंवा त्यांचे अपॉइंटमेंट असतात, ह्या महत्वाच्या निर्णय काल झालेला आहे. त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. नागपूर शहराच्या आमदाराची मागणी आहे की वेगळी डीपीसी व्हावी, पण असं करता येत नाही. एका जिल्ह्याला एकच डीपीसी असतं. पण एक बाब मान्य केली की त्यांचे जे काही प्रश्न आहे डीपीसी आणि जिल्हा संबंधी किंवा शहरासंबंधी, त्यावर 27 तारखेला नागपूर शहरापुरत्या विषयाकरता वेगळी चर्चा ही आयोजित केलेली आहे. डीपीसीच त्या ठिकाणी एक प्रकारची मिनी डीपीसी किंवा त्या लघुगट म्हणता येईल, पण एक छोटी डीपीसी सारखी एक बैठक आम्ही घेणार आहोत. नाही, हे खरं आहे की SRA मध्ये वर्षानुवर्ष काही अधिकारी बसले आहेत. तर मुख्यमंत्री याचा तपास करतील, पण ते काय घोटाळा झाला हे मला आज माहिती नाही, पण निश्चितपणे मी समजून घेईल आणि माननीय मुख्यमंत्र्याकडे तक्रार झाली असेल तर माननीय मुख्यमंत्री चौकशी करतील. नाही, चौकशी होतच ना. जर सरकारकडे तक्रार आली तर चौकशी करावंच लागतं. ती मॅन्डेटरीच आहे. ते आम्ही करतोच आहे. पण आमच्याकडे आली, माझ्याकडे महसूल खात्याकडे आली तर मी करेल, नगर विकासकडे केलं तर नगर विकास करेल, किंवा मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री करतील. या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 3दा पंतप्रधानपदी आरूढ केला आहे. 140 कोटी भारतीयांनी त्यांना, मोदीजींना प्रचंड बहुमत दिलेलं आहे. काहीतरी सरकारच्या विरोधी भूमिका स्वीकारायच्या. खरं तर मी कालही सांगितलं की पेपर फुटी झाली, पेपर फुटलेला आहे, मान्यता आहे की ते चूक आहे. याचा अर्थ असा आहे की त्या धर्मेंद्र प्रधाननी पेपर फोडला किंवा सरकारने पेपर फोडला. एका सिस्टीम मध्ये बदमाशी झाली आहे. ही जबाबदारी सरकारची आहे, नाही असं नाही, पण त्याची दखल घेतली आहे सरकारने. त्या ठिकाणी स्वतः सुमोटो सरकारने दखल घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नेमली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे. देशाच्या युवकांचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय. आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कुणी केली, कोण याच्या मागे असामाजिक तत्व आहे, हेही तपासण्याचं त्या ठिकाणी मला वाटतं सरकार तपासेल. पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं होतं.